हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळच्या नाश्त्यामध्ये फक्त ज्यूस घेऊन चालत नाही, काहीतरी खावं लागतं। त्यासाठी आपण हेल्दी मिक्स स्प्राउट असे हेल्दी पोहे बनवणार आहे। न्यूट्रिशनयुक्त असा ब्रेकफास्ट हेल्दी बनवणार आहे। त्यासाठी आपण साहित्य बघूया। कांदा घेतला आहे, स्प्राउट भिजवलेले आहे, त्यात मटकी, मूग आणि लाल चणे असे एकत्र मोड आलेले आहे छान त्यांना। कढीपत्ता, मिरची घेतलेली आहे, शेंगदाणे घेतले आहे, खोबरं, लिंब, मीठ, साखर याप्रमाणे घेतले आहे। आणि आता पोहे कसे आपण प्रथम एका चाळणीमध्ये स्वच्छ चाळून घ्यायचे आहे, त्यामुळे त्या खालचा चुरा असतो तो निघून जातो। नळाखाली स्वच्छ हे धुवून घ्यायचे आहेत पोहे आणि असे निथळून घ्यायचे। साधारण हे 2 मूठ पोहे आहे, त्यासाठी आपण 2 कांदे घेतलेले। आता आपण प्रथम पोह्यांना मीठ लावून घेणार आहोत। चवीप्रमाणे फक्त पोह्यांपुरतं मीठ लावणार आहोत। अर्धा चमचा साखर घालणार आहोत आणि इथे आपण लिंब घालणार आहोत। त्यामुळे आपले पोहे मऊसूत आणि छान 4-5 तास मऊ राहतात, कडक नाही होत। आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि कृती करूया। आपण आता कढईत तेल तापत ठेवले। दुसरी टिप म्हणजे आपण पोहे करताना तेल खूप कमी घालायचं नाही। पोहे असे छान मऊसूत राहण्यासाठी तेल पण छान वापरायचं आहे भरपूर, कारण त्यामुळे पोहे मऊसूत आणि कांदा पण भरपूर घालायचा, त्यामुळे पोह्यांचा ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे ते 4-5 तास मऊ राहतात। आता आपण प्रथम हे शेंगदाणे टाकले, ते थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे, त्यामुळे ते क्रंची राहतात आणि दाताखाली आले की सुंदर लागतात। आता लाल झालेले आहेत आपले शेंगदाणे, आता आपण ते काढून घेऊ। आपण आता मोहरी घालणार आहोत, हिंग घालायचं आहे, जिरं घालणार आहोत, मोहरी आणि जिरं छान तडतडलं आहे। आता या ठिकाणी आपण मिरच्या घालणार आहोत, कढीपत्ता घालणार आहोत आणि कांदा घालणार आहे। मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे छान परतून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण आपले न्यूट्रिशनयुक्त पोहे करायचे आहे, त्यामुळे आपण स्प्राउट घालणार आहोत। त्यामुळे आपला नाश्ता हेल्दी होणार आहे। त्यामध्ये स्प्राउटमध्ये न्यूट्रिशन भरपूर असतं। हळद घालणार आहे 1/2 चमचा। आता हे परतून घेणार आहोत।
आपल्याला कांदा असा लाल नाही करायचा आहे, थोडासा मऊ शिजू द्यायचा आहे. त्या ठिकाणी कांदा शिजण्यासाठी, लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकणार आहे. पोह्यांमध्ये आपण मीठ घातलं आहे आणि कांद्याला आणि याला मीठ लागेल त्याप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता या ठिकाणी आपण पोहे टाकणार आहे. सगळं मिक्स करून घेणार आहे. आपल्याला आवडत असेल तर लिंब घालायचा आहे. पहिले आपण थोडा पोह्यांमध्ये घातला आहे, पण कांद्याला आणि स्प्राउटला साठी आपण लिंब घातला आहे. तुम्ही लिंब स्किप पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि या ठिकाणी आपल्याला पोहे मऊसूत राहण्यासाठी आपण एक टिप देणार आहे, ते म्हणजे पाणी थोडंसं असं पोह्यांवर शिंपडायचं आहे आणि पोहे, त्यामुळे आपले पोहे मऊसूत राहतात, ओलसर छान राहतात. पाणी थोडं शिंपडायचं आणि त्याला वाफ देण्यासाठी झाकण ठेवायचं. एक 5 मिनिटं आपण मंद गॅसवर वाफ काढणार आहोत. आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि हे बघा आपले पोहे बघा किती सुंदर मऊसूत आहे झाले आणि प्रत्येक दाणा असा मोकळा झाला आहे, असा लगदा नाही झाले पोह्याचा. यावेळेस आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. ओलं खोबरं घेतलंय खाऊन, कोथिंबीर भरपूर घालणार आहोत. हे पोहे तुम्हाला 4-5 तास असे मऊसूत राहतात, ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही. आता आपण गॅस बंद करणार आहे आणि प्लेटमध्ये यावेळेस आपण गॅस बंद करून आपण शेंगदाणे तळलेले ते टाकून घेणार आहोत. त्यामुळे ते क्रंची लागतात. किंवा तुम्ही ताटात घेऊन सुद्धा वरती शेंगदाणे वरतून टाकले तरी चालतात, ते क्रंची लागतात त्यामुळे. आता गॅस बंद केलेले आपण पोहे सर्व करूया. आता आपण पोहे प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. असा नाश्ता आपण मिस नाही करू शकत, कारण स्प्राउटचे हेल्दी पोहे आहेत, खूप सुंदर आणि हेल्दी आहेत. आपण आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी पोह्यांनी करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.